प्रीपेड लाईट मीटर लागणार याची माहिती आपण पाहिली। त्यामुळे फायदे काय होणार याची सुद्धा माहिती जाणून घेतली। त्यावर अनेकांनी प्रश्न विचारले आहेत। त्यापैकीच काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, लाईटसाठी स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरात जरी लावले गेले तरी याचा अर्थ असा होत नाही की लाईट बिलाच्या बाबतच्या सर्वच कटकटी संपून जातील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईटसाठीचे प्रीपेड मीटर बसवण्याची तयारी सुरू झाली असून जवळजवळ 2.5 कोटी ग्राहकांचे सध्याचे मीटर काढून नवे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे नियोजन महावितरणाने केले आहे। कारण संपूर्ण देशामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणे हे केंद्र सरकारच्या लाईट बिला संदर्भातील सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा म्हणजेच रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्यूशन सेक्टर स्कीम RDSSचा एक भाग आहे। स्मार्ट मीटरमुळे किती वीज वापरायची याचं प्लॅनिंग ग्राहकांना करता येईल। थोडक्यात नको ती एक्स्ट्रा वीज वापरण्यावर कंट्रोल ठेवता येईल। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर मोबाईल नेटवर्कला जोडलेले असेल, ज्यामुळे खात्यात पैसे भरल्यानंतर किती वीज वापरली गेली याची माहिती प्रत्येक वेळी ग्राहकाला मोबाईलवर मिळत राहील। एवढंच नाही तर काही तक्रार असल्यास ती ग्राहकांना ऑनलाईनच करता येणार आहे। काही जणांनी प्रश्न विचारला, प्रीपेड मीटर म्हणजे मोबाईल सारखं रिचार्ज संपल्यावर लगेच लाईट कट होणार का? नाही, याबाबत क्लीन एनर्जी ॲक्सेस नेटवर्कमधले डॉक्टर विशाल तोरो यांचे एक आर्टिकल न्यूजपेपरमध्ये छापून आले आहे, ज्यानुसार महावितरणाने या ठिकाणी एक सुविधा दिली आहे। प्रीपेड मीटरमधील रक्कम संपली किंवा रिचार्ज संपला तर लगेच लाईट कट होणार नाही। ज्या दिवशी रक्कम संपेल, रिचार्ज संपेल त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत, आता इथे कंसात रात्री असेही छापलेले आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत की रात्री 10 वाजेपर्यंत हे नक्की सांगता येणार नाही। पण हो, रिचार्ज संपल्यानंतरही आपल्याकडे काही तासांचा वेळ असेल, ज्यामध्ये आपण आपल्या प्रीपेड मीटरचे अकाउंट पुन्हा रिचार्ज करू शकतो आणि लाईट कट होण्यापासून वाचवू शकतो। कारण रिचार्ज संपल्याची ही नोटिफिकेशन आपल्याला लगेचच आपल्या मोबाईलवर मिळणार आहे। दुसरा प्रश्न असा समोर आला की खरंच प्रीपेड मीटर मोफत लावले जाणार की याचे पैसे नंतर ग्राहकांना द्यावे लागणार? तर मित्रांनो, याच आर्टिकलनुसार ग्राहकांना हे स्मार्ट मीटर मोफत, विनामूल्य किंवा फ्रीमध्ये लावून मिळणार आहेत व त्यासाठीचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार करणार आहे। पण सुरुवातीला जरी हे मीटर मोफत दिले जाणार असले तरी तज्ज्ञांच्या मते पुढच्या काही वर्षांमध्ये मीटर खरेदीचा सर्व खर्च वीज ग्राहकांच्या बिलातूनच वसूल केला जाणार आहे। मित्रांनो, या प्रीपेड मीटरमुळे वीज बिलाची वसुली, त्यासाठीचा व्याप, बिल भरले नाही तर लाईट कट करा, भरल्यावर पुन्हा जोडा यासारखे महावितरणाचे काम वाचणार आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर लावले गेले तर जे सध्याचे मीटर्स अचूक रीडिंग देत आहेत त्याचं काय होणार? मीटर रीडिंग आणि इतर काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्या जाणार का? यासारखे प्रश्न समोर आहेच। त्यामुळे या मीटरचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा हे बघणे गरजेचे ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।